मागे अरे अगोदर घेऊन जा रे गंदच जा. जय हिंद. सर्वप्रथम या सर्व कृषी पदवीधरांच्या या जिवंत मागण्यांसाठी हजारो कृषी पदवीधर आज काळी कमान ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी चालत पायी मोर्चा करत आलेले आहेत. त्यांच्या मागण्यासंदर्भात वारंवार आम्ही निवेदनं देऊन थकलो आहोत. या निवेदनांचं कोणीही दखल घेत नाही आणि त्याची दखल न घेतल्यामुळं आम्हाला या ठिकाणी आज मोर्चा करावा लागला आहे. हा मोर्चाचं निमित्त असे होते की काही कारणास्तव आम्ही कृषी पदवीधरांच्या ज्या मागण्या रखडलेल्या आहेत, जी महाराष्ट्र शासनाची ॲग्रिकल्चर असिस्टंट म्हणजे कृषी सेवक नावाची पदभरती आहे ती अजून झालेली नाही आहे आणि ती पदभरती शासन नियमानुसारच करण्यात यावी. 2023 प्रमाणेच ती भरती यावर्षीसुद्धा करण्यात यावी ही प्रथम आमची मागणी होती. शालेय शिक्षणामध्ये कृषीचा अभ्यासक्रम लागू करावा. 20-25 वर्ष झालं यासाठी लढाई चालू आहे, पण अजूनही त्याची दखल कोणी झाली नाही, अजूनही निर्णय झाला नाही. शासन या गोष्टींकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना पेटून उठावं लागतं आणि या अशा प्रकारचे आंदोलन करावे लागतात. शालेय शिक्षणात जर कृषीचा अभ्यासक्रम लागू झाला तर प्रत्येक कृषी पदवीधराच्या हाताला काम मिळेल. प्रत्येक विद्यार्थ्याला एक शेतकऱ्यासाठी कष्ट करण्यासाठी काम करण्याची एक त्याला संधी उपलब्ध होईल. त्याच्यामुळं येणाऱ्या लवकरात लवकर 2026च्या आतमध्ये शालेय शिक्षणाच्या पोर्टलवर हा शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम लागू करावा आणि तो लवकर पब्लिश करायला पाहिजे. तिसरा मुद्दा होता सर की विद्यापीठ पदभरती मागच्या 12-13 वर्षापासून विद्यापीठात पदभरती झालेली नाही आहे. 70% स्टाफ रिकामा आहे आणि 30% लोकांवर एका शिक्षकावर 4-4, 5-5 चार्जेस देऊन त्याच्याकडून काम करून घेतलं जाते. आज बघितलं तर त्यांचे वय 45-50 प्लस वय आहेत. त्या शिक्षकांना एक चार्ज सांभाळणं मुश्किल आहे, पण त्याच्यावर 4-4 चार्ज दिले जातात. त्याच्यामुळं कामाची निष्कृष्ट काम त्या ठिकाणी करतात आणि विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी ही जोपासली जात नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही पदभरती झाली पाहिजे आणि या पदभरतीमध्ये ॲग्री असिस्टंट पासून JRA, SRA आणि AP आणि गट डच्या सुद्धा या सर्व जागा त्वरित भरल्या पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. स्वतः आमच्या PhDच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप बंद केली. आता एक साहजिक गोष्ट आहे, लागायची गोष्ट आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 300 विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊ म्हणतात. त्यामध्ये आम्ही कृषीचे 4 विद्यापीठ आहेत आणि हा कृषी हा विषय आणि हा डिग्री जी आहे तो पूर्ण काळाची डिग्री आहे आणि प्रोफेशनल डिग्री आहे, म्हणजे फुल टाईम कोर्स असल्यामुळे आम्हाला बाहेर कुठेही जॉब करता येत नाही. परंतु शासन बाकीच्या अकृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांकडे बघून आमच्यावर सुद्धा हा अन्याय करतो. त्यामुळं ॲटलिस्ट फक्त कृषीच्या विद्यार्थ्यांना तरी फेलोशिप सरसकट देण्यात यावी. जी भारती, टार्टी, सारथी, महाज्योती या संस्था फेलोशिप देतात, लवकरात लवकर ही फेलोशिप सर्व कृषीच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जाहीर करावी. या आमच्या काही मागण्या आहेत. चौथी मागणी होती 5वी की बाबा पीक विमा संदर्भात. पीक विमामध्ये आज पूर्ण भ्रष्टाचार काय चालू आहे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. ज्या ठिकाणी कृषीच्या एखाद्या विद्यार्थ्याला जर तुम्ही त्या ठिकाणी जॉब दिला, तुम्ही त्या शेतकऱ्यापर्यंत जनजागृती करण्याचं काम त्याच्या हाती दिलं तर हा कृषीचा विद्यार्थी तळमळतेनं ते काम करू शकतो. पण कृषीचा विद्यार्थी डिग्री झाल्यानंतर त्याला एक्सपेक्टेड असते की 25,000-20,000 सॅलरी ॲटलिस्ट द्यावी. मग एका करता डिप्लोमा झालेले, इंजिनिअरिंग झालेले, BA BSc झालेले विद्यार्थ्यांना 10,000 5,000 या रोजगारावर ते त्यांचा फायदा करण्यासाठी ह्या कृषीच्या विद्यार्थ्यांना डावलतात. त्याच्यामुळं या पीक विम्याच्या संदर्भात सगळे कृषीचे विद्यार्थीच त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. या आमच्या अग्रगण्य मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी आम्ही हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी आलो होतो आणि कलेक्टर साहेबांना असं पद्धतीचं आम्ही निवेदन दिले आहे. जे आमच्या मागण्या यांनी सांगितलेल्या आहेत, जसं की पहिला हा विषय होता की शालेय शिक्षण विभागामध्ये कृषीचा विषय अगोदर आला पाहिजे. त्यानंतर दुसरी अशी मागणी आमची होती की मृद विभाग आणि जलसंधारणामध्ये फक्त ॲग्रिकल्चर असले पाहिजे. जसं की तुम्ही DED झालेले, BEd झालेले इंजिनियरवाले लोक घेतात, तिथे ते नको आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आजपर्यंत तुम्ही PhDच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देत आले, परंतु आता ती फेलोशिप थांबवली तर ही फेलोशिप सरसकट विद्यार्थ्यांनी द्यावा. आम्ही मागच्या वेळेस अजितदादांना पण बोललो होतो, त्यांनी काय म्हणले आम्हाला की इलेक्शन आली त्या प्रेशरमुळे आम्ही तुम्हाला फेलोशिप दिली. म्हणजे काय तुम्ही आमचं वोट विकत घेता का? तर हे न करता तुम्ही आमचं PhDचं महत्त्व समजून घ्यावं आणि आम्हाला फेलोशिप द्यावं. वारंवार सारथी झालं, महाज्योती झालं, पार्टी झाली, या संस्थांना आम्ही लेटर देऊन थाकलोय, पण एकही जण आमचं अजून पण मुद्दा घेत नाहीये. तर यांना सगळ्यांना विनंती आहे की आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा. पदवीधर रस्त्यावर जमण्याचं कारण म्हणजे आज आपण पाहतो कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विभाग महाराष्ट्र शासन असेल, त्याच्या दिवसेंदिवस जागा हे रिक्त होत चालल्यात. त्यामुळे जे कृषी पदवीधर आहेत यांच्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढले चालले आहे.
दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दुसरीकडे पाहिल्यानंतर विद्यापीठामध्ये आज विद्यापीठाच्या 70% जागा रिक्त आहेत. फक्त 30% जागेवर 30% मनुष्यबळावर हे सध्या आज विद्यापीठ चालू आहे. त्याच्यामुळं सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर ज्या विद्यापीठामधल्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भराव्या आणि कृषी पदवीधरांना न्याय द्यावा. त्याचबरोबर आमचा PhD फेलोशिपचा विषय होता. तर PhD फेलोशिपमध्ये राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आम्ही त्यांना भेटलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एका घरामधले 5-5 जण तुम्ही PhD करता, मग आम्ही सगळ्यांनाच फेलोशिप द्यायची का? तर राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री दादा यांना माझी अशी विनंती आहे की तुमच्या घरामधले आपण आज जर पाहिलं तर 5-5, 6-6 जण राजकारणामध्ये, त्यावेळेस आम्ही कधी शेतकऱ्याचे पोरं तुम्हाला काय म्हणलो का? तर आम्ही कधीच काही म्हणलो नाही. गोरगरीब शेतकऱ्याचे मुलं शिकायलेत. आमच्या बापजाद्यामध्ये कुणाची आली पदवीधर झाला नव्हता, तर आमची पोरं या ठिकाणी PhD करतायत. तर सर्वांना शिक्षणामध्ये सहकार्य करावं.